पदार्थांना प्रातिभाषिकत्व सांगितलं. अशा प्रकारचा काय त्यांचा भेद केलेला आहे. परंतु या ठिकाणी शिष्य विचारतो, शंका घेतो, हे बघा, तुम्ही मला 3 प्रकारची सत्ता सांगितली, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक, आणि पुन्हा असे म्हणता विचार जर केला तर चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि जागृत पदार्थ आणि स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता असं तुम्ही सांगता. पण मला एक शंका आहे, ती तुम्हाला मी विचारतो की असं तुम्ही का केलं. तर त्याचं उत्तर सुद्धा सांगितलं. परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आहे, जागृत स्वप्न पदार्थाची प्रातिभाषिक सत्ता आहे, असं मानणं योग्य आहे का. तर श्रीगुरूंनी काय सांगितलं, योग्य आहे. यावर शिष्य काय करतो, शंका घेतो. महाराज, वेदांत परिभाषा, पंचदशी इत्यादी ग्रंथकारांनी 3 प्रकारची सत्ता सांगितली आहे. तुम्ही मला काय सांगितलं, विचार जर केला तर 2च प्रकारच्या सत्ता आहेत. पण वेदांत परिभाषाकार पंचदशीकार विद्यारण्य स्वामी यांनी 3 प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. कोणती? पारमार्थिक सत्ता, प्रातिभाषिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. या 3 प्रकारच्या सत्ता सांगितलेल्या आहेत. त्या 3 प्रकारच्या सत्तेमध्ये देहादी पदार्थरूप सृष्टी 2 प्रकारची आहे. सृष्टी ही 2 प्रकारची. एक ईश्वर रचित सृष्टी, ती बाह्य सृष्टी, आणि जीव रचित मनोमय, ती आत आहे. म्हणजे 2 प्रकारची सृष्टी, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी आणि जीवाने निर्माण केलेली सृष्टी. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी कशी आहे हो, तर प्रमाता प्रमाणाची विषय आहे. ईश्वर रचित जी सृष्टी आहे ती प्रमात्याच्याद्वारे विषय होते आणि प्रमाणाच्याद्वारे विषय केल्या जाते. म्हणजे प्रमाता कोण, ज्ञाता, ज्ञान करून घेणारा, आणि इंद्रियांच्याद्वारे त्या सृष्टीचं काय होतं, ज्ञान होतं. आणि म्हणून ती सृष्टी, ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी प्रमाता आणि प्रमाणाचा विषय होते. मनोमय देहादिक सृष्टी साक्षी भाष्य आहे. पण मनोमय जी सृष्टी आहे त्या मनोमय सृष्टी ही साक्षी भाष्य सांगितलेलं आहे. प्रमाता आणि प्रमाणाचा विषय नाही, तर ती साक्षी भाष्य आहे. आणि अंतर मनोमय देहादिक तेच जीवांना सुखदुःख हेतू आहेत. ईश्वराने निर्माण केलेली जी सृष्टी आहे, प्रमाता आणि प्रमाणाच्या द्वारे विषय होणारी जी सृष्टी आहे, ती जीवाला सुखदुःखाला कारण नाही. तर जीवाने मनोमन निर्माण केलेली जी सृष्टी आहे, जगत आहे, ती मात्र काय आहे, सुखालाही कारण आहे आणि दुःखालाही कारण आहे. ईश्वर सृष्टी जीवांना सुखदुःखास हेतू नाही. ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही जीवाला सुखालाही कारण नाही आणि जीवाच्या दुःखाला सुद्धा कारण नाही. आणि तिचा नाश, तिचा म्हणजे ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचा नाश जीवाकडून होणेही शक्य नाही. जीवाने कितीही ठरवलं की या ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीचा नाश करायचा, तरी ती गोष्ट शक्य नाही. मनोमय सृष्टीची निवृत्तीच जीवाकडून होऊ शकते. जीव नाश कशाचा करू शकतो, मनाने निर्माण केलेल्या सृष्टीचा. आता मनाने कोणती सृष्टी निर्माण केली, तर हा जो देह आहे, पुत्राचा देह घ्या किंवा पत्नीचा देह घ्या. पुत्राचा देह ईश्वराने निर्माण केलेला आहे, पत्नीचा देह ईश्वराने निर्माण केलेला आहे. हे जे काही जमीन जुमला असेल, संपत्ती असेल, ही सर्व ईश्वराने निर्माण केलेली आहे. आणि त्या असणाऱ्या सृष्टीच्या ठिकाणी मीपणा आणि माझेपणा हा जीवाने निर्माण केलेला आहे. मीपणा आणि माझेपणा हाच काय सुखदुःखाला कारण आहे. आणि तो मीपणा आणि माझेपणा जीव नष्ट करू शकतो. आणि म्हणून मुमुक्षुला अपेक्षित काय आहे, तर जीवसृष्टीचा नाश होणं, मनोमय सृष्टीचा नाश होणं, हेच जीवाला काय आहे, अपेक्षित आहे. म्हणजेच मुमुक्षुला अपेक्षित आहे. मोक्षाची इच्छा करणारा जो आहे साधक, त्या साधकाला ईश्वराच्या सृष्टीहून काही घेणं देणं नाही. फक्त तो मनातली सृष्टी काय करतो, घालवण्यासाठी साधना करत असतो. ईश्वर निर्मित सृष्टीच्या
निवृत्तीची अपेक्षाही नाही आणि मोक्ष मिळवण्यासाठी ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ती निवृत्त झाली पाहिजे अशी अपेक्षा सुद्धा नाही, कारण तो बाह्य प्रपंच सुखदुःखाचा हेतू नाही. बाह्य जो ईश्वराने निर्माण केलेला प्रपंच आहे, संसार आहे, तो सुखालाही कारण नाही, दुःखालाही कारण नाही. आता यासाठी काय करतात, उदाहरण देतात की ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी ही सुखासाठी सुद्धा कारण नाही आणि दुःखासाठीही कारण नाही, पण मनाने निर्माण केलेली जी जगत आहे, जी सृष्टी आहे, ती मात्र सुखदुःखाला कारण आहे. 2 असणारी गृहस्थ आणि त्या 2 गृहस्थांचे पुत्र द्रव्य प्राप्त करण्याकरिता देशांतरास गेले, दुसऱ्या देशामध्ये गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला. त्या 2 गृहस्थापैकी एकाचा पुत्र मरण पावला आणि एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न होऊन खूप संपत्ती त्याने कमवली, खूप मान सन्मान त्याने कमवला त्या देशामध्ये, आणि त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्य प्राप्तीची आणि दुसऱ्या गृहस्थास त्याच्या मरणाची बातमी पाठवली. मग तो जो जिवंत पुत्र होता, जो ऐश्वर्य संपन्न झाला होता, त्या असणाऱ्या पुत्राने काय केलं तर आपल्या वडिलाला, मी खूप ऐश्वर्य संपन्न झालेलो आहे आणि ज्याचा मुलगा वारलेला आहे त्या गृहस्थाला तुमचा मुलगा मरण पावलेला आहे ही बातमी पाठवली. पण बातमी कोणापाशी पाठवली तर दुष्ट व्यक्ती होता, कपटी व्यक्ती होता, मत्सर करणारा व्यक्ती होता. त्याने काय केलं, त्याने जिवंत पुत्राच्या पित्यास तुझा पुत्र मरण पावला, ज्याचा मुलगा जिवंत होता त्याच्या वडिलाला काय सांगितलं, तुझा पुत्र मरण पावला, आणि ज्याचा पुत्र जिवंत होता त्याच्या वडिलाला तुझा पुत्र मरण पावला सांगितलं. ज्याचा मृत झाला होता त्याच्या वडिलाला काय सांगितलं, तुझा पुत्र जिवंत आहे. मृत पुत्राच्या पित्यास तुझा पुत्र निरोगी आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. म्हणजे इकडं ईश्वराने निर्माण केलेला मुलगा मेलेला आहे, पण इकडं त्याच्या वडिलाला काय सांगितलं, तुझा पुत्र जिवंत आहे आणि खूप पैशावाला झाला, निरोगी पुन्हा. लवकरच तुम्हाला भेटण्यास येईल आणि त्याला सांगितलं की तुम्हाला लवकरच तो भेटण्यासाठी येणार आहे असं सांगितलं. हे ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास काय झालं महाराज, फार दुःख झालं. का, कारण की जिवंत होता की इकडं तो नाही, पण तुझा पुत्र जिवंत आहे, तुझा पुत्र जिवंत आहे असं त्या दुष्ट व्यक्तीने सांगितलं. कोणाला, ज्याचा पुत्र मेलेला आहे त्याला, आणि त्यामुळे त्याला आनंद झाला. आणि ज्याचा पुत्र जिवंत असून मेला असं सांगितलं त्याला दुःख झालं. आणि मृत पुत्राच्या पित्यास फार आनंद झाला. ज्याचा पुत्र मेलेला होता त्याच्या असणाऱ्या वडिलाला सांगितलं तुमचा पुत्र जिवंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्याला आनंद झाला. सांगायचं तात्पर्य इथं काय, ईश्वराने निर्माण केलेला एकाचा पुत्र जिवंत आहे आणि एकाचा पुत्र मेलेला आहे, परंतु जो पुत्र जिवंत आहे त्याच्या वडिलाला सांगितलं तुझा पुत्र मेला, आणि ज्याचा पुत्र मेलेला आहे त्याच्या वडिलाला सांगितलं तुझा पुत्र जिवंत आहे. मग जिवंत आहे म्हटल्यानंतर वडिलाला आनंद झाला आणि मेलेला आहे म्हटल्यानंतर त्याच्या वडिलाला दुःख झालं. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला. आता अन्य देशामध्ये ईश्वराने निर्माण केलेला जो पुत्र आहे तो जिवंत आहे, पण याच्या वडिलाला असं सांगितल्यामुळं त्याच्या मनामध्ये असणारा पुत्र मेलेला आहे आणि म्हणून त्याला दुःख झालं. परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राची सुख झाली नाही, पण ईश्वराने निर्माण केलेला पुत्र जिवंत आहे असून सुद्धा त्याला दुःख, त्याला आनंद झाला नाही, तर त्याला काय झालं, दुःख झालं. सुख झालं का, नाही तर दुःख झालं. तसेच दुसऱ्यास ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याची दुःख झाली नाही. आता ईश्वराने निर्माण केलेला पुत्र हा कसा आहे, मरण पावलाय, पण मरण पाहून सुद्धा त्याच्या वडिलाला सांगितलं गेलं तुमचा पुत्र जिवंत आहे म्हणून त्याला दुःख झालं नाही. मनोमय पुत्र जिवंत होता त्याची सुख झाली नाही, आणि ज्याचा पुत्र मनोमय जिवंत होता त्याला सुख झालं, आणि ज्याचा पुत्र मनोमय मेलाय त्याला दुःख झालं.
म्हणून जीवसृष्टीच सुखदुःखास हेतू आहे. म्हणून जीवाने निर्माण केलेली सृष्टी हीच सुखासाठी आणि दुःखासाठी कारण आहे. या रीतीने विद्यारण्य स्वामींनी जीवसृष्टी आणि ईश्वरसृष्टी अशी दोन प्रकारची सांगितली आहे. विद्यारण्य स्वामींनी दोन प्रकारची सृष्टी सांगितली, एक जीवसृष्टी आणि दुसरी ईश्वरसृष्टी. त्या दोन्ही सृष्टीमध्ये जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक आहे. जीवाने निर्माण केलेली सृष्टी ही प्रातिभाषिक आहे आणि ईश्वराने निर्माण केलेली सृष्टी व्यावहारिक आहे. अशीच अनेक ग्रंथकारांनी तीन प्रकारची सत्ता सांगितली. म्हणजे जीवसृष्टी ही प्रातिभाषिक आहे, ईश्वरसृष्टी ही व्यावहारिक आहे आणि चैतन्याची पारमार्थिक सत्ता आहे. अशी तीन प्रकारची सत्ता सांगितलेली आहे. परमात्म्याची पारमार्थिक सत्ता, जीवाची प्रातिभाषिक सत्ता आणि ईश्वरसृष्टी व्यावहारिक सत्ता. चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न सर्व पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता व दुसरी प्रातिभाषिक सत्ता आहे. केवळ चैतन्याची कोणती सत्ता आहे? पारमार्थिक सत्ता. आणि चैतन्याहून भिन्न पदार्थाची एक व्यावहारिक सत्ता आणि दुसरी प्रातिभाषिक सत्ता. सृष्टीच्या आदिकाली ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेली दोषरहित केवळ अविद्येची कार्य, पंचभूते आणि पंचभूत कार्ये यांची व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्ता कोणत्या पदार्थाची? तर सृष्टीच्या आरंभामध्ये ईश्वराच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला आणि संकल्प निर्माण झाल्यानंतर दोषरहित अविद्येपासून जी पंचमहाभूत निर्माण झाली, अपंचीकृत पंचमहाभूत, त्यानंतर त्या अपंचीकृत पंचमहाभूतापासून भूतकार्य उत्पन्न झाली, भूतभौतिक प्रपंच उत्पन्न झाला, यांची व्यावहारिक सत्ता. आणि निद्रेचे किंवा मंद अंधकारादी दोषयुक्त विद्येचे कार्य कोण? स्वप्न. स्वप्न हे कोणाचं कार्य? निद्रारूप दोषापासून, निद्रारूप दोष आणि त्याने युक्त अविद्या, त्या अविद्येचं कार्य म्हणजे स्वप्न. किंवा मंद अंधकारादी दोषाने रज्जूच्या ठिकाणी काय होतो? सर्पाचा भास होतो. म्हणून त्या सर्पाची प्रातिभाषिक सत्ता. म्हणून स्वप्नाची आणि सर्पाची, रज्जूवर भासलेल्या सर्पाची कोणती सत्ता आहे? तर प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि अनेक ग्रंथकारांनी या तीन सत्ता मानल्या आहेत. मग तीनच सत्ता का असू नयेत? तीनच सत्ता का असू नयेत? म्हणजे तीनच सत्ता माना ना तुम्ही, अशी शंका केली असता तुम्ही म्हणता की विचार जर केला तर पारमार्थिक आणि पारतिभाषिक या दोनच सत्ता आहे असं तुम्ही म्हणता. असं का नेमकं? ही नेमकं तुम्ही कोणत्या दृष्टीनं बोलता? असं त्या ठिकाणी शिष्य काय करतोय? शंका घेतोय. मग त्याचं असणार